आंध्र प्रदेशमध्ये आईनेच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कुऱ्हाड आणि धारदार शस्त्राने वार करून मुलाची हत्या केली, नंतर मृतदेहाचे तुकडे करून गावातील तळ्यामध्ये फेकून देण्यात आले। नागपुरात बनावट दागिन्यांवर काढलं तब्बल 73 लाखांचं कर्ज। सोने तपासणीनं ग्राहकांशी हातमिळवणी करत बँकेचा विश्वासघात केल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणी नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली। हिंगोलीत पूर्णा नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला। पोलिसांचा ताफा पाहून वाळू माफियांनी घटनास्थळावरून पळ काढलाय। पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेत 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। जालन्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली असून या कारवाईत 4030 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जालन्याच्या अंबडमध्ये जुगार खेळणाऱ्या चौघांवरती कारवाई करण्यात आली। या कारवाईतून पोलिसांनी 2,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अंबड तालुक्यातील नांदी शिवारात ही कारवाई करण्यात आली। रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाडच्या वहूर मोहल्लामध्ये पहिली पत्नी असतानाही त्याने दुसऱ्या लग्नाचा प्रयत्न केलाय। त्यामुळे पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर त्याने पीडित महिलेकडे 1 करोड रुपये आणि फ्लॅटची सुद्धा मागणी केली होती। नागपूरमध्ये लोकल तेलाच्या डब्यावर ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून तेलाची विक्री सुरू असलेला गोरखधंदा आता उघडकीस आला। यामध्ये पोलिसांनी 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला। बुलढाणा जिल्ह्यातील असलगावमध्ये घरफोडीची घटना घडली। यात 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती आहे। या चोरीमुळे पोलिसांचा धाक राहिला नसल्याची परिसरात चर्चा आहे। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये एटीएमची अदलाबदल करून लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली। हिंगणघाट पोलिसांनी ही कारवाई करत आरोपींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आले। यावेळी 3,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यवतमाळच्या मोरथमध्ये गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी अटक केली। महागाव पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत ही कारवाई केली। आरोपींकडून 2 कार, 1 मेटल डिटेक्टर, लिंबू पूजेचं साहित्य जप्त करण्यात आलं।